आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हंगामातील शिमला सफरचंदाची सांगलीत दमदार एंट्री, पहिल्याच लिलावात पेटीला 10,500 भाव। विष्णू फळ मार्केट मधील ओम फ्रूट मध्ये 586 पेट्यांची पहिली आवक। पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमा भागातील व्यापाऱ्यांची मोठी गर्दी। पश्चिम महाराष्ट्रातील फळ व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सांगली येथील विष्णू फळ मार्केटमध्ये हंगामातील शिमला सफरचंदाची पहिली आवक होताच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांच्या ओम फ्रूट कंपनीमध्ये दाखल झालेल्या पहिल्या लॉटच्या लिलावात 25 ते 30 किलो वजनाच्या एका पेटीला तब्बल 6,500 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला। पहिल्या गाडीत एकूण 586 पेट्या दाखल झाल्या। प्रसिद्ध फळ विक्रेते गणेश कोळेकर यांनी उच्चांकी दराने या पहिल्या पेटीची खरेदी केली। लिलावावेळी सांगली, जयसिंगपूर, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, विटा, इस्लामपूर, सातारा, कराड, जत, अथणी तसेच कर्नाटक सीमा भागातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम फ्रूटचे संचालक सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांनी सांगितले की शिमला सफरचंदे थेट बागेतून तोडून 4 ते 5 दिवसात ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात। कुलिंग न केल्यामुळे त्यांचा नैसर्गिक गोडवा, ताजेपणा आणि रसाळपणा कायम राहतो। त्यामुळे बाजारात या सफरचंदाला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे।